ही कथा सुरू होते 5 नोव्हेंबर 2025च्या दिवशी. तामिळनाडूच्या कृष्णागिरी जिल्ह्यातील चिन्नाटी या छोट्याशा गावात जेव्हा एका 5 महिन्याच्या निष्पाप बालकाचा जीव गेला. पहिलं सर्वांना वाटलं की हा एक दुर्दैवी आणि नैसर्गिक मृत्यू आहे. बाळ दूध पित होतं. अचानक बेशुद्ध पडलं. आई ओरडली. बाळाला धावत हॉस्पिटलमध्ये नेलं गेलं, पण तोवर उशीर झाला होता. डॉक्टरांनी त्या बाळाला मृत घोषित केलं. पोलिसांनी एक साधा अनैसर्गिक मृत्यूचा रिपोर्ट लिहिला. पोस्टमॉर्टम नाही की कोणताही संशय नव्हता. कुटुंबाने शोक पाळला. बाळाचा अंत्यसंस्कार केलं गेलं. त्याला शेतात पुरलं आणि सगळे पुढे गेले. पण एक माणूस तिथे स्तब्ध उभा होता. त्याचं नाव होतं सुरेश. वय 38 वर्ष. दिवसा मजुरी करणारा, 2 मुलींचा आणि एका बाळाचा बाप. त्याच्या मनात एक प्रश्न कुरवाळत होता की ह्यात काहीतरी चुकीचं घडलेलं आहे. माझं बाळ असं अचानक कसं जाऊ शकतं? आणि मग त्याने चेक केला त्याच्या पत्नीचा फोन. मग जे त्याला तिथे दिसलं ते त्याच्या कल्पनेपलीकडचं होतं. काही फोटो, काही व्हॉइस मेसेज, काही अशी गुपितं जी दफन केलेल्या बालकाबरोबर दफन व्हायला हव्या होत्या. पण त्या गोष्टी फोनमध्ये जिवंत होत्या. आणि त्यामध्ये एक ऑडिओ होता ज्यामध्ये त्याच्या पत्नीने कबुली दिली होती. त्या ऑडिओमध्ये असं होतं की हो, मी केलं. मी गळा दाबला त्याचा. नक्की कोण होतं या गुन्ह्यामागे आणि का घेतला एका निष्पाप बालकाचा जीव? चला जाणून घेऊया. दिवस होता 5 नोव्हेंबर 2025. वेळ सकाळची अंदाजे 9 ते 10च्या दरम्यान. चिन्नाटी गावातल्या एका साध्या घरात सुरेशची पत्नी भारती 26 वर्षांची तिच्या 5 महिन्यांच्या बाळाला दूध पाजत होती. घरात 2 मुली होत्या. एक मुलगी 5 वर्षांची आणि एक 4 वर्षांची होती. सुरेश काम करायला गेला होता. अचानक भारतीने ओरडायला सुरुवात केली की कोणी आहे का? माझं बाळ बेशुद्ध झाले. शेजाऱ्यांनी धावत घरात प्रवेश केला. बाळ पूर्णपणे निश्चेष्ट होतं. श्वास घेत नव्हतं. त्यांनी बाळाला ताबडतोब केल मंगलम सरकारी हॉस्पिटलमध्ये नेलं, पण तोवर खूप उशीर झाला होता. डॉक्टरांनी तपासलं, ECG चालवला, पण कुठलाच रिस्पॉन्स नव्हता. बाळाला डेड ऑन अरायव्हल घोषित करण्यात आलं. केल मंगलम पोलीस स्टेशनला कळवण्यात आलं. पोलिसांनी अननॅचरल डेथ रिपोर्ट दाखल केला. पण प्रकरण इतकं सरळ वाटत होतं की त्यांना पोस्टमॉर्टम करण्याची गरज वाटली नाही. भारतीने सांगितलं बाळ दूध पित होतं, मग अचानक गुदमरायला लागलं. मी लगेच हॉस्पिटलला नेलं, पण वाचवता आलं नाही. हे बऱ्याच लहान बाळांसोबत घडतं. दूध चुकीच्या नळीत जाणं, गुदमरणं, त्याला सडन इन्फंट डेथ सिंड्रोम असं म्हणतात. त्यामुळे कुटुंबाला शोक व्यक्त करून पोलिसांनी मृतदेह परत दिला. बाळाचं नाव ध्रुवन होतं. त्याला कुटुंबाच्या शेतातच दफन करण्यात आलं. पण ही कथा इथे संपत नाही. ही कथा इथे सुरू होते. सुरेशला काही केल्या हे सगळं अजिबात पचत नव्हतं. त्याचं बाळ पूर्णपणे निरोगी होतं. दूध पिताना गुदमरणं, ते पण असं अचानक. मग मृत्यूनंतर काही दिवसांनी सुरेशने पत्नीच्या वागण्यात काहीतरी विचित्र बद्दल लक्षात घेतला. ती फोनवर खूप वेळ घालवायची, लपून बोलायची, रात्रीच्या वेळी मेसेज करायची. एक दिवस जेव्हा भारती स्वयंपाकघरात होती, सुरेशने तिचा फोन उघडून तपासला आणि त्याला जे दिसलं त्यानं त्याच्या पायाखालची जमीनच सरकली. फोनमध्ये सापडलेल्या पुराव्यानुसार भारतीने आपल्या मृत बाळाचा फोटो कोणाला तरी पाठवला होता आणि मेसेजमध्ये लिहिलं होतं की काम झालं आहे, आता आपण एकत्र राहू शकतो. त्यानंतर एका व्हॉइस नोटमध्ये भारतीचा आवाज स्पष्ट ऐकू येत होता. त्यात तिने म्हटलं होतं, मला हे करावं लागलं. तो मधला अडथळा होता. आता कोणी आपल्याला अडवणार नाही. नंतर भारतीचे दुसऱ्या कोणाबरोबर तरी इंटिमेट फोटो आणि व्हिडिओ होते. भारती फिजिकली दुसऱ्या कोणासोबत तरी इन्व्हॉल्व्ह होती आणि ती दुसरी व्यक्ती होती एक स्त्री. तिचं नाव होतं सुमित्रा, 22 वर्षांची. त्याच गावातली भारतीची जवळची मैत्रीण. गेल्या 3 वर्षांपासून भारती आणि सुमित्रा यांचे प्रेमसंबंध होते, पण ते संपूर्णपणे गुपित होतं. 7 नोव्हेंबर 2025 रोजी सुरेश थेट केल मंगलम पोलीस स्टेशनमध्ये गेला. त्याने सांगितलं, माझ्या बाळाचा मृत्यू नैसर्गिक नव्हता, तो खून आहे. माझ्या बायकोने आणि तिच्या प्रेमीने मिळून हे कृत्य केलं आहे. सुरेशने पोलिसांना ती ऑडिओ रेकॉर्डिंग दिली, फोटो दाखवले, त्यांचे फिजिकली इंटिमेट व्हिडिओ मेसेजेस दाखवले. पोलिसांना ते बघून धक्का बसला. त्यांनी लगेच तपास सुरू केला आणि एक महत्त्वाचा निर्णय घेतला.
बाळाचा मृतदेह उकरून काढून पोस्टमॉर्टम करायचा. 9 नोव्हेंबर 2025 रोजी पोलिसांनी न्यायालयाची परवानगी घेऊन बाळाचा मृतदेह शेतातून बाहेर काढला. गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज कृष्णागिरी येथे पोस्टमॉर्टम करण्यात आला. फॉरेन्सिक तज्ज्ञांनी बाळाच्या शरीराची बारकाईने तपासणी केली आणि निष्कर्ष धक्कादायक होता. पोस्टमॉर्टम रिपोर्टमध्ये बाळाच्या गळ्यावर हलक्या पण स्पष्ट जखमा होत्या. कोणीतरी गळा दाबला होता. बाळाच्या तोंडावर आणि नाकावर दबाव टाकला गेला होता. श्वास घेण्यास अडथळा आणला होता. मेंदूमध्ये आणि फुफ्फुसांमध्ये रक्तस्राव झाला होता ऑक्सिजनच्या कमतरतेमुळे. फायनल ओपिनियन समोर आलं. कॉज ऑफ डेथ ॲस्फिक्सिया ड्यू टू स्मोदरिंग अँड स्ट्रँग्युलेशन. दिस इज केस ऑफ हॉमिसाइड, म्हणजेच हा खून होता. पोलिसांकडे आता ठोस पुरावा होता. आता त्यांना फक्त आरोपींना पकडायचं होतं. 9 नोव्हेंबर 2025 रोजीच केलमंगलम पोलिसने भारती आणि सुमित्रा या दोघींनाही ताब्यात घेतलं. त्यांना IPC सेक्शन 302 आणि 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी अंतर्गत अटक करण्यात आली. चौकशीत समोर आलेली कथा अशी होती की पोलिसांनी जेव्हा भारतीची चौकशी केली तेव्हा तिने सुरुवातीला नाकारलं, पण जेव्हा पोलिसांनी तिला फोनमधले पुरावे दाखवले, फोटो, ऑडिओ मेसेज, तेव्हा ती तुटली. भारतीने पोलिसांना सांगितलं, होय मी केलं, मी गळा दाबला त्याचा, पण मला हे करावं लागलं. त्याचं कारण भारतीने सांगितलं की तिचा सुमित्राबरोबर प्रेमसंबंध होता गेल्या 3 वर्षांपासून. तिला सुरेश सोबतचं लग्न नको होतं. ते अरेंज मॅरेज होतं. तिने सांगितलं की सुरेश तिची काळजी घेत नव्हता, तिच्यावर लक्ष देत नव्हता. बाळाच्या जन्मानंतर भारती आणि सुमित्रा एकत्र वेळ घालवू शकत नव्हत्या. बाळ नेहमी भारतीला बिझी ठेवत होतं. सुमित्राने भारतीवर दबाव टाकला. भारतीने सांगितलं की सुमित्राने तिला सांगितलं, आपण कधीच एकत्र राहू शकणार नाही जोपर्यंत तुझीही बाळाची रिस्पॉन्सिबिलिटी आहे. आणि मग एका रात्री दोघींनी प्लॅन केला. सुमित्राने भारतीला पटवलं की हा एकमेव मार्ग आहे. तिने सांगितलं, बाळ लहान आहे, तू जर म्हणालीस ही सडन डेथ आहे तर कोणाला संशय पण येणार नाही. 5 नोव्हेंबरच्या सकाळी जेव्हा सुरेश कामावर गेला होता, भारतीने बाळाला दूध पाजायला सुरुवात केली. बाळ शांतपणे दूध पित होतं आणि मग भारतीने एक हात बाळाच्या तोंडावर ठेवला, दुसरा हात गळ्यावर. दबाव वाढवला. बाळ हलायला आणि रडायला लागलं, पण भारतीने सोडलं नाही. काही मिनिटांनी बाळाची हालचाल बंद झाली. भारतीने मग शेजाऱ्यांना आवाज दिला, बाळ बेशुद्ध झालंय, कोणी मदत करा. आणि नाटक सुरू झालं. सुमित्राने देखील कबुली जबाब दिला. तिने सांगितलं, मला भारती हवी होती, मला तिच्याशिवाय जगता येत नव्हतं, पण तिचं कुटुंब, तिची जबाबदारी, हे सगळं आमच्यामध्ये येत होतं. पोलिसांनी दोघींनाही ज्युडिशियल कस्टडीमध्ये पाठवलं. 9 नोव्हेंबर 2025 रोजीच भारती आणि सुमित्रा यांना ज्युडिशियल मॅजिस्ट्रेट समोर हजर करण्यात आलं. कोर्टाने पोलिसांच्या अर्जावर विचार केला आणि दोघींना 14 दिवसांच्या न्यायालयीन कोठडीमध्ये पाठवलं. त्या दोघींवर IPC सेक्शन 302, IPC सेक्शन 120B क्रिमिनल कॉन्स्पिरसी, IPC सेक्शन 201 कॉझिंग डिसअपिअरन्स ऑफ एव्हिडन्स असे चार्जेस लावले आहेत. कोर्टाने एक महत्त्वाचा निर्णय घेतला. दोन्ही आरोपींची मानसिक तपासणी करायची, कारण हे प्रकरण सामान्य नव्हतं. प्रश्न होता, एक आई आपल्याच बाळाला कसं मारू शकते? तिच्या मनात काय चाललं असेल? सायकोलॉजिकल एक्सपर्टना हे समजायचं होतं की भारती किती मानसिक दबावात होती. सुमित्रा मॅनिप्युलेशन केलं होतं का? दोघांमध्ये कोण डॉमिनंट होतं? कोणत्या मानसिक स्थितीत हा निर्णय घेतला गेला? भारती आणि सुमित्राच्या वकिलांनी काही बाजू मांडल्या. भारती पोस्टमॉर्टम डिप्रेशनमध्ये होती का? सुरेश दारूच्या नशेत तिला मारहाण करत होता का? समाजातील LGBTQ व्यक्तींवरच्या दबावामुळे त्यांनी प्रेशरमध्ये येऊन असं केलंय का? पण पोलिसांकडे ठोस पुरावे होते. डिजिटल एव्हिडन्सने सगळं क्लिअर केलं. केसचा सध्याचा स्टेटस असा आहे की सध्या भारती आणि सुमित्रा दोघीही कृष्णागिरी डिस्ट्रिक्ट जेलमध्ये न्यायालयीन कोठडीत आहेत. केलमंगलम पोलिसांचा तपास अजूनही सुरू आहे. पोलीस आता फॉर्मल चार्जशीट कोर्टात दाखल करतील. सेशन्स कोर्टमध्ये खटला चालवला जाईल. एक्सपर्टचा अहवाल कोर्टात सादर होईल. हे प्रकरण तामिळनाडूमध्ये तसेच संपूर्ण भारतात चर्चेचा विषय बनला आहे. काही लोकांचं म्हणणं आहे, एक आई आपल्या बाळाला कसं मारू शकते? प्रेम संबंधामुळे असं करणं हा निव्वळ वेडेपणा आहे. समाजाला LGBTQ रिलेशनशिप्स ऍक्सेप्ट करायला हव्यात.
पण हा खून कोणत्याही परिस्थितीत जस्टिफाय होऊ शकत नाही. मेंटल हेल्थ एक्सपर्टचं म्हणणं असं होतं की ही एक कॉम्प्लेक्स केस आहे ज्यात इमोशनल मॅनिप्युलेशन, ऑब्सेशन आणि पॉसिबल मेंटल हेल्थ इश्यूज यांचा समावेश आहे. भारती कदाचित मॅनिप्युलेटेड असेल, पण त्यामुळे तिचा गुन्हा कमी होत नाही. डिजिटल एव्हिडन्स हा आता क्रिमिनल केसेसमध्ये सर्वात मजबूत पुरावा आहे. मित्रांनो, भारती आणि सुमित्राचे हे प्रेम नव्हतं, हे एक टॉक्सिक ऑब्सेसिव्ह रिलेशनशिप होतं. आपल्या समाजात मेंटल हेल्थ इश्यूजची ओळख होत नाही. पोस्टपार्टम डिप्रेशन, रिलेशनशिप स्ट्रेस, आयडेंटिटी क्रायसिस यावर बोलणं गरजेचं आहे. पण कितीही मेंटल प्रेशर असला तरी एका निर्दोष बाळाचा खून करणं हे कधीच जस्टिफाय होऊ शकत नाही. ही केस सॉल्व्ह होण्यामागं सर्वात मोठं कारण होतं डिजिटल एव्हिडन्स. फोनमधले मेसेज, फोटो, ऑडिओ सगळं कायमचं स्टोरेजमध्ये राहतं. गुन्हेगार किती चतुर असला तरी टेक्नॉलॉजी त्यांच्या मागं सुगावा सोडतं. सुरेशने धैर्याने पोलिसांकडे जाऊन तक्रार दिली. त्याने आपल्या पत्नीविरुद्ध बोलणं हे सोपं नव्हतं. समाज काय म्हणेल याची भीती होतीच, पण त्याने न्याय मागितला आणि त्याच्या बाळाला न्याय मिळाला. एक निष्पाप 5 महिन्यांच्या बाळाला, ज्याला जगाचं कुठलंच ज्ञान नव्हतं, ज्याने कोणालाच वाईट केलं नव्हतं, त्याला त्याच्या आईने आणि तिच्या प्रेमीने मिळून संपवलं. ही कथा दुःखद आहे, धक्कादायक आहे, पण ही कथा आपल्याला जागरूक करते. आपल्याला शिकवते की प्रेम, नातं, इच्छा या सगळ्यांची मर्यादा असते आणि जेव्हा त्या मर्यादा ओलांडल्या जातात तेव्हा परिणाम भयंकर असतात. सध्या ही केस ट्रायल कोर्टमध्ये आहे. सायकोलॉजिकल एव्हॅल्युएशन रिपोर्ट येण्याची प्रतीक्षा आहे. फायनल निकाल यायला 6 ते 12 महिने लागतील. सुरेश आणि त्याच्या 2 मुली आता त्याच्या कुटुंबासोबतच राहत आहे. त्यांना समाजाचा आधार मिळत आहे. ही होती आजची संपूर्ण केस. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच ट्रू क्राईम केसेस साठी बेल आयकॉन दाबा. भेटूया पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.